तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. अदृष्टाचे गूढ मोवरे किती सोसले वादळ वारे. पानगळीतून पुन्हा नव्याने मोहरली माती, फक्त तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. आपल्या जायचं रिसेप्शन ना अगदी कल्पनेपलीकडे झालं. एवढं थाटामाटात झालं ग, मला पण कल्पना नव्हती एवढं. तुम्हाला एक गंमत सांगू काय? मला ना कौतुक वाटतं ते भाऊसाहेबांचं, रावसाहेबांचं आणि शांताबाईंचं. म्हणजे अगदी छोट्या कामगारांपासून मंत्र्यांपर्यंत सगळ्यांशी तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच आदराने बोलत होते. ऐक तर राहू दे. माझी आई आली. आपल्याला बच्चाचं नाव ठेवायचं ना? अमरचं नाव ठेवू. अरे पण डॅडीना त्याच्यात काय अडायला तर डॅडी तुला माहित आहेत ना. बरं विचार करूया. पण त्याला बापाचं नाव तर द्यायलाच पाहिजे ना. ऑफकोर्स माझं नाव. तो माझा मुलगा म्हणूनच ओळखला जाईल जगात. ग्रेट. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. ऐक तू मोठा असलो ना तरी मी तुला हात जोडतो रे. हे अप्पा. हां, सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेव. कळलं का? आणि त्या ड्रॉवर मध्ये नीट ठेवलेल्या. नंतर सांगतो तुला. एक मिनिट थांब, ठेवतो फोन. ये आपा. बैस. काय कोणाला भेटायला आलास? बापूला. बापू गेले बाणगंगेला. भाऊ गेले महालक्ष्मीला. तिथनं जाणार ते जयंतीकडे. घरात कोणीच नाहीये तर आहे ना. काय बरोबर. माझ्याकडे बोलण्यासाठी तुझ्याकडे विषय नाही, तेव्हा तू माझ्याकडे बोलणार नाही. काय बोलायचं रे? का? तुझ्या तोंडात तीळ भिजत नाही. एखादी महत्वाची गोष्ट तुला सांगितली तर लगेच 10 लोकांना जाऊन ती वाटतोस. सर उदाहरणार्थ काय रे? माई. काय झालं माहिती? माईबद्दल तू काही कोणाकडे बोललाच नाहीस? हो बोललो ना. तर काय खोटं बोललो का? भावडे आपला माणूस आहे ना. बोललास ना भाऊकडे? हो. माईकडे बघायची भाऊची दृष्टी कशी आहे माहिती आहे ना तुला? वाईट आहे. थर्ड क्लास माणूस आहेस रे. थर्ड क्लास कोणाला बोलतोस रे? काय अर्थ नाही रे. जा तुला बसायचं तर बस, नाही तर चालता होते. बापूची चमचेगिरी करत बस जा. तू एक नंबरचा चमचा आहेस. अरे तू वाडगायस वाडग. अरे सोड रे. इकडच्या. अरे हो माडिक साहेब या. बसा. थँक्यू. बसा. तुम्हाला दोघांचे आवाज एवढे टिपेला लागले होते म्हणून म्हटलं आत यावं की नाही. काय काही नाही. हा जो माणूस आहे ना, म्हणजे काही माणसं अशी आहेत वय झालं तरी अजून इथून बालबुद्धीचे असतात. हे म्हातारी तुझी बालबुद्धी चाललेली आहे. बघा काय बोलतो ते. बघा. नाही तुम्हा दोघांच्या मॅच मध्ये मी अंपायर राहणार नाही. मी सांगायला एवढं झालोय की माझ्या पत्नीनं ज्या आपल्या वहिनींना प्रेझेंट दिलंय ते तेवढं तिला द्या. थांबा. बस. मी चहा घेऊन येतो तुमच्यासाठी. बसा तुम्ही. बसा. काय रे चहा घेणार काय? नोकराने मालकाला विचारायचं नसतं. कर्म. बघा कसा बोलतो तो. मला वाटतं मी उठतो. नाही बसा. चहा घेऊन येतो. तू पण चहा ढोस थोडा. काय तुम्ही दोघं बालमित्र ना? हो. हा गधडा अजून मॅच्युअर्ड झालाच नाही. काय झालं काय एवढं? काय कलकत्त्याहून एका आश्रमाची संचालिका माई देशमुख माझ्याकडे आल्या. माझ्याकडे राहत आहे. ह्याने ह्याची ही बातमी करून जिकडे तिकडे. माई देशमुख निर्मला सदन कलकत्ता.
तुम्ही ओळखता तिला? नाही, ते नाव ऐकून आहे. पुढे हा, ती माझी बालमैत्री. माझ्याकडे आली, माझ्याकडे राहते, म्हणून ह्या माणसाने त्याची बातमी करावी का? माई देशमुख उर्फ निर्मला देशमुख. फक्त तुझ्यासाठी. बापू काका, काय नवल विशेष? उतरली का लग्नाची केक उतरली? बापू काका, की कधीच नव्हती. काय कसं काय झालं? काही नाही, एक सल्ला विचारायला आलोय. विचारा. जाईनं ट्रेड युनियन जॉईन करण्यामध्ये काही ऑब्जेक्शन घेण्यासारखं आहे? बिलकुल नाही. कोणी घेतलं ऑब्जेक्शन? भाऊनी? नाही, तिच्या वडिलांनी. का? नाही, त्यांना भीती आहे की ती कदाचित डॅडींच्या विरोधात उभी राहील. मग राहू दे, काय बिघडलं? अगदी बरोबर आहे बापू काका, पण जाई द्विधा मनस्थितीत आहे. जयदेव, तत्वांपुढे नाती विसरायची असतात. तू आज काम कर, असं कर, जाईला मला भेटायला सांग, मी बोलेन तुझ्याशी. थँक्यू बापू काका. बापू काका, जाई माझ्या विरोधात उभी राहिली ना तरी माझी हरकत नाही. पुरुषी अहंकार जपण्याचं जग राहिलेलं नाही आता. ठीक आहे, अगदी बरोबर आहे. एक खासगी प्रश्न विचारू का? म्हणजे तुझ्या वैयक्तिक आयुष्यातला. प्लीज विचारा ना, तुमचा हक्क आहे तो. तुम्ही लहानपणापासूनच मला अगदी मित्रासारखं वागवले. हो ना? विचारू ना? विचारू ना? विचार. तू आणि रिजवान, तुम्ही दोघांनी मिळून जे मूल दत्तक घेतलं कोलकात्यावरून. हां, ते रिझवानच्या बहिणीचं बाळ होतं आणि मला सामाजिक कार्यासाठी काहीतरी देणगी द्यायची होती, दिली. ते कुठल्या आश्रमातलं होतं? नाही, मला त्या आश्रमाचं नाव नाही आठवत आहे. हे डोनेशनची रिसीट असेल तुझ्याकडे. डोनेशनची रिसीट कशाला ठेवायची बापू काका? मी फाडून टाकले. बरं, ठीक आहे. पण तरी सुद्धा त्या आश्रमाच्या संदर्भामध्ये जिथून हे मूल दत्तक घेतलं, तुला काहीतरी आठवत असेल ना? अरे बापरे, या सगळ्या भानगडीमध्ये मी जाई गाडीत बसले हे सुद्धा विसरलो. बापू काका, मी पळतो, मी नंतर बोलतो तुमच्याशी. अच्छा. झूठ बोल रहा है लड़का, झूठ बोल रहा है. याचा आणि जाईचा फोटो बघून माई का दचकली. माई उर्फ निर्मल देशमुख. एका आश्रमाची संचालिका माई देशमुख माझ्याकडे आल्या. माझ्याकडे राहतात. ह्याने ह्याची ही बातमी करून जिकडे तिकडे. माई देशमुख निर्मला सदन कलकत्ता. तुम्ही ओळखता तिला? नाही, ते नाव ऐकून आहे. पुढे हा, ती माझी बालमैत्री. माझ्याकडे आली, माझ्याकडे राहते, म्हणून ह्या माणसाने त्याची बातमी करावी का? माई देशमुख उर्फ निर्मला देशमुख. अरे देवा, म्हणजे
आम्ही त्याच असल्या तर मला वाटतं आपण याचा शोध घेतला पाहिजे. त्या जयदेवला सगळं कळलं तर मग हे बघ, हे असे भलते सलते विचार डोक्यात आणू नकोस. काय करणार मग? म्हणजे सारखं आपलं आपल्या आणि जाईच्या डोक्यावरही टांगती तलवार राहणार. मला वाटतं आपण एक गोगट्यानं सगळं सांगून टाकूया. नको, ती वेळ आता गेलेली आहे. खरं म्हणजे साईनं बऱ्याच वेळा प्रयत्न केला होता जयदेवला आपलं बॅकग्राऊंड सांगायचा, पण जयदेवनीनं साफ नकार दिला होता तेव्हा. खरं तर आश्रमामध्ये सगळं गुप्त ठेवतात. ही माई हो ना. आणि आणि समजा भाऊसाहेब जर माईंना भेटले तर तीच भीती वाटते. मग काय करायचं आपण? मला वाटतं येणाऱ्या संकटाची वाट न बघता दुसरा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे, म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला. अरे जाई, अशी एकदम अचानक परत जाऊ का? नाही नाही नाही, अगं हे घर तुझंच आहे. ऑफकोर्स माझं आहे. आई, काय झालं? तुम्ही दोघं असे सिरियस का? नाही, काय नाही. नाही काय, तुझ्या चेहऱ्यावर न दिसतंय. काय झालंय हे बघ, लपवू नकोस माझ्यापासून. अगं अगं ते हा, अगं हो हो, तो हिचा तो मानलेला भाऊ किशोर किशोर प्रधान, तो जेलमध्ये आहे ना, म्हणून ती जरा अपसेट आहे, बस बाकी काही नाही. राहू देत त्याला जेलमध्येच. साई, म्हणजे तू आता जेवूनच जाशील ना? अगं जेवून कसली जाते? नाही नाही, मी लगेच निघणार आहे. मी आले होते सत्यनारायणाच्या पूजेचं आमंत्रण करायला. पुढच्या आठवड्यात डॅडींनी खास आग्रह करून पूजा ठेवली आहे, फक्त घरच्या लोकांसाठी. तुम्ही दोघांनी नक्की यायचं. घरच्या लोकांसाठी म्हणजे आम्ही येणारच. बाबा, आणखीन एक आनंदाची बातमी आहे. अरे वा, आज खूप आनंदाच्या बातम्या घेऊन आले. मला डॅडींनी आणि बापू काकांनी दोघांनीही ट्रेड युनियन जॉईन करायला परमिशन दिली. आणि बापू काकांनी निरोप दिलाय तुम्हाला. मला काय? त्यांनी सांगितलं एका मिल मालकिणीला तुमच्या युनियनच्या कळपात सामील करून घ्या, आणि ती फितूर होणार नाही याची गॅरंटी मी देतो, असं ते म्हणाले. चला निघू मी. अगं अशी उडत उडत आलीस काय, चाललीस काय? बघ आता जाते मी, परत येईन, जयदेवला घेऊन येईन आणि जेवायलाच येईन. खूप वेळा पण एकत्र गप्पा मारू, पण आता जाते प्लीज, खूप कामं पडली. बर, बाय बाय. पूजेला यायचं आहे नक्की. नक्की. टाटा. तेव्हा माझ्या साईला आणि जयदेवला कुणाची दृष्ट न लागो, अगदी त्या माईंची सुद्धा. फक्त तुझ्यासाठी. खरंच तो दिसला मला, खरंच तो मला दिसला. पण मला असं दिसायचं कारण काय?
अतिविचाराचा ताण मला या अवस्थेत तर नेत नसेल ना. अमर वारल्यापासून मी त्याचा कधीही विचार केला नाही. वर्षांनी तो मला असं दिसायचं कारणच काय? जयदेवला दिसू शकतो, रादर जयदेवला दिसतो असं अमर म्हणाला. पण जयदेवनी अमर दिसतो हा भास म्हणून नाकारलं. हा अमर कशासाठी दिसला मला? हा अमर कोण? अमर, आठवण काढली ना माझी? अमर, तुला अमर तू असं म्हणजे मेल्यावर दिसणं त्रासदायक होतं ना? नाही रे पोरा, त्रासदायक नाही पण अशक्य वाटतं. साहजिक आहे डॅडी, एवढ्यात सांगू नका कोणाला. ए पोरा, हे बघ, हा भाऊ गोगटे तुझ्यासाठी वाटेल ते करेल, तुझ्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी वाटेल ते करेन. मला सांग, पण तू असा नको रे फिरत राहूस. नाही डॅडी, हा कोणाचा तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे, अस्तित्वाचा प्रश्न आहे. कुणाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे? कुणाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे? हे बा अमर. डॅडी, आई आल्या, मी निघतो, भेटेन, सगळं सांगेन, आता निघतो. आई आल्या. अमर, अमर थांब. अमर, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. अमर थांब. अमर, काय झालं? बाबा, तो आला होता. तो कोण आला होता? असं काय करता? हे बघा, तुम्हाला काहीतरी भास झालाय. कोण दिसलं तुम्हाला? कुणाचा भास झाला तुम्हाला? मम्मी, मला कोण दिसलं? तुम्ही अमर म्हणाला. कोण अमर? अहो, असं काय करता? अमर म्हणजे आपल्या जयदेवचा मित्र नाही का? तो अपघातात गेल्यानंतरच आपला जयदेव सुधारला आणि आपल्या मुलांनी त्याच्या आईवडिलांची जबाबदारी नाही का घेतली? तो अमर डोंगरे तुम्हाला दिसला? हे बघा, तुम्ही जास्त विचार करू नका, त्रास करून घेऊ नका. तुम्ही मेंदूला जास्त ताण देताय ना, शिणवताय ना, म्हणून तुम्हाला असे भास होतात. त्रास करून घेऊ नका बरं. हा, प्लीज. माझ्या घरी राहिला खूप आनंद झाला. परत कधी येत आहे? मुंबई नको रे बाबा, खूप टेन्शन्स असतात. त्यापेक्षा तू, बापू आपल्या आश्रमाच्या कामाच्या निमित्ताने मला भेटता, खूप आनंद होतो. सॉरी यार, सॉरी रिजवान, सॉरी. अरे यार, किती वेळ होतो सांगूया करायला? अरे इतका एरवी वेळ लागत नाही रे. आता आज लागला. बायको रे. समजलो मी. तुला नाही समजलं? काय समजलो? बरं ते होते. बोल ना, सांग. माई देशमुख काय गेल्या परत कलकत्त्याला? मी देवाकडे प्रार्थना करतो त्या पुन्हा मुंबईला परत कधी नको येऊ दे. भाऊसाहेब गोपटे. भाऊसाहेब बोलतोय, बोला. मी वालवणकरांची मुलगी बोलते. आपण भेटलो होतो. सर, नाटक करायचं होतं ना, त्या कामाचं काय झालं? ते नाटक कॅन्सल झालं.
पण सर मी प्रॅक्टिस केली होती.